म्हणतात की खूप वेळा मला हा प्रश्न पडतो ऍक्च्युली की आपण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा या सर्व क्षेत्रात आहोत, आपण किती अजून या क्षेत्राला अनुभवतो ते आपल्याला अजून समृद्ध करत जातं. हो. तर त्याबद्दल काय सांग? अनुभवतो, समृद्ध करत जातो, हे सगळं होतच असतो. पण मला असं वाटतं की ह्या क्षेत्राला अनुभवणं म्हणजे नक्की काय करणं आहे, की एखादं क्षेत्र अनुभवणं म्हणजे त्यात तुम्ही काम करणं आणि फक्त त्या कलेची ओळख होणं नाही, तर त्या कलेला कसं एक्सप्लोर केलं जात आहे, कुठे कुठे कुठल्या पद्धतीने एक्सप्लोर केलं जात आहे, त्याच्याशी तुम्ही कनेक्ट झाला तर तुम्ही त्याचे अनुभव घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूची मंडळी काय करताय, ते ह्या कलेबरोबर अजून 4 गोष्टी काय शिकताय, त्यांच्याकडनं तुम्हाला काय घेता येतं, तर हे अनुभवणं असतं. म्हणजे एखादी साधी गोष्ट अशी की आमच्या घरामध्ये सतत एकतर क्रिकेट आणि ते चॅनल म्हणजे स्पोर्ट्स चॅनल किंवा बिझनेस चॅनल चालायचा. मुलगा जसा मोठा झाला तसं दोघांमध्ये नाही मला हे पाहायचं, मला हे पाहायचं. मी घरी असताना मला असं झालं की प्लीज मला तो टीव्हीचा आवाज सहन होत नाही, टीव्ही बंद, केबल कट ऑफ. ज्या क्षणी केबल कट ऑफ केली ना त्या क्षणी माझा मुलगा पुस्तक वाचायला लागला. करणार काय त्यामधल्या वेळा, आईला पुस्तक वाचताना पाहतो, मग दादर सार्वजनिक वाचनालय तिकडे दोघांचेही नाव घ्यायचं, त्याची लहान मुलांची पुस्तकं, माझी ही पुस्तकं आणि अनुभव. ते मी एवढ्यासाठी सांगते की एक्सप्लोर फक्त ऑन द सेट होत नाही, वाचनातून ह्या फील्डमध्ये आमच्या फील्डमध्ये सुरुवात तिकडनं होते ना, नक्कीच की तुम्ही काय अनुभव घेताय, तुम्ही कसे कनेक्ट होताय, तर ती इकडनं होते सुरुवात. की आम्हा दोघांचंही वाचन सुरू झालं. माझं वाचन मराठीतलं, त्याचं इंग्रजीमधलं. मग त्यानं आई हे पुस्तक वाच, आई मी हे वाचलं आहे, आई तू ते बघ. हे जे आम्हा दोघांचं गिव्ह अँड टेक आहे ते इतकं सुंदर आहे. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की ह्या फील्डमध्ये अनेक